मे महिन्याची ती दुपार नेहमीपेक्षा जास्तच दाहक होती. बाहेर सूर्य जणू आग ओकत होता आणि रस्त्यावरून येणाऱ्या गरम हवेच्या लाटा खिडकीतून घरात शिरत होत्या. पुण्याच्या एका उच्चभ्रू सोसायटीतील त्या आलिशान फ्लॅटमध्ये 65 वर्षाचे जनार्दन पंत हॉलमधील सोफ्यावर अत्यंत अस्वस्थ होऊन बसले होते. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र केसांमधून घामाच्या धारा वाहून मानेवरून खाली उतरत होत्या. अंगातील सुती कुर्ता घामाने पूर्ण पाठीला चिकटला होता. हॉलच्या छताला लावलेला जुना पंखा त्यांच्या पूर्ण वेगाने फिरत होता, पण तो फक्त गरम हवेची झोत खाली फेकत होता, ज्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. जनार्दन पंत हृदयविकाराचे रुग्ण होते. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना या उकाड्याचा प्रचंड त्रास होत होता. त्यांचा जीव कासावीस झाला होता. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता. शेवटी न राहून त्यांनी भिंतीवर असलेल्या एसीचे बटन चालू केले. 5 मिनिटातच रूममधील हवा बदलली. एसीमधून येणाऱ्या त्या गारव्याने जनार्दन पंतांच्या जीवात जीव आला. त्यांनी समाधानाने डोळे मिटले आणि सोफ्याला पाठ टेकून ते विसावले. पण हा सुखाचा क्षण फार काळ टिकणारा नव्हता. अवघ्या 10 मिनिटात बेडरूमचा दरवाजा जोरात उघडला गेला. जनार्दन पंतांचा एकुलता एक मुलगा निखिलेश हातात मोबाईल घेऊन तणतणत बाहेर आला. हॉलमध्ये एसी चालू असलेला पाहून त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याने भिंतीजवळ जाऊन अत्यंत उद्धटपणे एसीचे बटन खचकन बंद केले. एकदम गारवा नाहीसा झाला आणि पुन्हा उकाडा जाणवू लागला. जनार्दन पंतांनी डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हटले, "अरे निघू, खूप उकाडा होतोय रे बाबा." छातीत थोडं दडपल्यासारखं होत होतं म्हणून बटन दाबलं होतं. "थोडा वेळ चालू राहू दे ना." पण निखिलेशवर वडिलांच्या या विनवणीचा काहीच फरक पडला नाही. तो तावातावाने म्हणाला, "हे काय रोजचं चालवलंय बाबा तुम्ही? दिवसभर घरात बसून एसी चालू करायचा? काय पैशांचा पाऊस पडतोय का इथे? तुम्हाला काय फक्त बटन दाबायचं माहीत आहे? महिन्याला बिल किती येतंय याचं काही भान आहे का?" तेवढ्यात किचनमधून त्याची पत्नी म्हणजे जनार्दन पंतांची सून सायली तिथं आली. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता, जो तिने निखिलेशला दिला. तिने निखिलेशला शांत करण्याऐवजी उलट आगीत तेल ओतण्याचं काम केलं. ती उपरोधिकपणे हसून म्हणाली, "अहो निखिलेश, कशाला सांगताय त्यांना? बिल भरायची वेळ आली की आमच्या पगाराला कात्री लागते. स्वतः तर आयुष्यभर क्लार्कची नोकरी केली, कधी एसीची हवा खाल्ली नाही आणि आता म्हातारपणात यांचे लाड बघा. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या पैशावर चैनी करायची." सायलीच्या या टोमण्याने निखिलेशचा अहंकार आणखीनच सुखावला. वडिलांबद्दलचा उरला सुरला आदर विसरून तो जनार्दन पंतांच्या तोंडासमोर बोट दाखवून अत्यंत हिंसक, क्रूर आणि मोठ्या सुरात ओरडला, "म्हाताऱ्या, बसून खातोस? एसीचं बिल कोण, तुझा बाप भरणार का? फुकटचं खायची सवय झाली आहे तुला. नीट सांगतोय, या घरात राहायचं असेल तर लायकीत आणि नीट राहा, नाहीतर आत्ताच्या आत्ता चालता हो इथून." हे शब्द नव्हते तर जनार्दन पंतांच्या काळजाचे तुकडे करणारे तीक्ष्ण बाण होते. क्षणभर जनार्दन पंतांना वाटले की त्यांच्या कानावर विश्वासच बसू नये. हा तोच निखिलेश होता का, ज्याला त्यांनी स्वतः उपाशी राहून लहानाचं मोठं केलं होतं? हा तोच मुलगा होता का, ज्याच्या इंजिनिअरिंगच्या फीसाठी जनार्दन पंतांनी स्वतःची वडिलोपार्जित जमीन आणि पत्नीचे राहिलेले दागिनेही विकून टाकले होते? ज्या मुलाला पायावर उभे करण्यासाठी त्यांनी स्वतः आयुष्यभर साधी सायकल वापरली, आज तोच मुलगा त्यांना बसून खाणारा म्हातारा म्हणत होता आणि त्याच्या बापावरून उद्धटपणे विचारत होता. सून सायली शेजारी उभी राहून वासून सासऱ्याचा हा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहत होती आणि त्यात तिला एक सुप्त आनंद मिळत होता. जनार्दन पंतांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अपमान आणि वेदनेचा एक मोठा गोळा त्यांच्या घशाशी आला, पण त्याच क्षणी त्यांच्या आत दडलेला स्वाभिमान खडबडून जागा झाला. त्यांनी आपले अश्रू डोळ्यांच्या कडांमधून बाहेर पडू दिले नाहीत. ज्या मुलाला त्यांनी स्वतःचे रक्त आटवून वाढवले, त्याच्यासमोर भीक मागणे त्यांच्या तत्वात बसणारे नव्हते. जनार्दन पंत सोफ्यावरून शांतपणे उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील दुःखाचे भाव आता नाहीसे झाले होते. तिथे आता एक अनाकलनीय आणि गंभीर शांतता पसरली होती. ते निखिलेश आणि सायलीकडे बघून फक्त हसले. ते हसू हताशपणाचं किंवा कमकुवतपणाचं नव्हतं, तर तो निखिलेशच्या अवकातीवर आणि त्याच्या कृतज्ञपणावर मारलेला एक सनसनीत चपराक होती. त्या हसण्याने निखिलेश क्षणभर गोंधळला,
पंत शांत पावलांनी आपल्या खोलीत गेले. त्यांनी कपाटातून एक जुनी साधी कपड्यांची पिशवी काढली. त्यात स्वतःचे 2-3 जोड साधे कपडे, पाकिटात असलेले काही मोजके पैसे, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक ठेवले. कपाटात त्यांनी निखिलेशने मागच्या वाढदिवसाला दिलेली सोन्याची साखळी आणि हातातील अंगठी काढून ठेवली. घराची एकही वस्तू जी निखिलेशच्या पैशांची होती ती त्यांनी सोबत घेतली नाही. ते पिशवी हातात घेऊन हॉलमध्ये आले. दरवाजाच्या दिशेने जाताना सायलीने विचारले, बाबा कुठे चालला आहात या उन्हाचे? तिच्या आवाजात कोणतीही काळजी नव्हती, तर एक प्रकारची सुटका आणि आनंद होता. जनार्दन पंतांनी तिला उत्तर देणंही योग्य समजलं नाही. त्यांनी मागे वळून निखिलेशकडे एक शेवटचा नजरटाक केला आणि न बोलता ते घराच्या मुख्य दरवाजाबाहेर पडले. ते बाहेर पडताच निखिलेशने मागून घराचा लाकडी दरवाजा धाडकन बंद केला. त्या आवाजाने जनार्दन पंतांच्या मनातील मुलाबद्दलची उरलीसुरली मायाही कायमची संपवून टाकली. दुपारच्या त्या कडक उन्हात तळपत्या डांबरी रस्त्यावरून जनार्दन पंत एका हातात जुनी पिशवी घेऊन चालत निघाले. पायातल्या साध्या चपलांमधून रस्त्याची उष्णता जाणवत होती, पण मनातील स्वाभिमानाची आग त्या उन्हापेक्षाही तीव्र होती. त्यांच्याकडे ना राहिला आसरा होता, ना कोणती मोठी पुंजी. समोर अनिश्चित आणि खडतर भविष्य होते, पण मनामध्ये एकच दृढ निश्चय होता, मी अजून संपलेलो नाही. ज्या मुलाने मला माझा बाप बिल भरेल का असं विचारलं, त्याला माझा बाप कोण आहे आणि मी काय करू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय मी मरणार नाही. घराचा दरवाजा पाठीमागे धाडकन बंद झाला आणि त्या आवाजासोबत जनार्दन पंतांचे मागचे आयुष्यही तिथे संपुष्टात आले. भर दुपारच्या उन्हात रस्त्यावरून चालताना त्यांच्या पायाखालचे डांबर जणू पेटले होते. डोक्यावर सूर्य आग ओकत होता, पण पंतांना त्या उष्णतेची जाणीवच होत नव्हती. त्यांच्या मनात निखिलेशचे ते शब्द चक्रासारखे फिरत होते, बसून खातोस, बिल काय तुझा बाप भरणार का? या वयात स्वतःच्या मुलाकडून मिळालेली ही वागणूक त्यांच्या आत्म्याला डागत होती. चालता चालता पंतांचे पाय एका जुन्या मारुतीच्या मंदिरापाशी थांबले. मंदिराच्या ओट्यावर असलेल्या वडाच्या झाडाची दाट सावली पाहून ते तिथेच कट्ट्यावर बसले. हातातील पिशवी बाजूला ठेवली. घसा कोरडा पडला होता. मंदिराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या मातीच्या माठातून त्यांनी तांब्याभर पाणी प्यायले. पाण्याचा तो एक घोट त्यांच्या घशाखाली उतरला. तशी त्यांच्या मनातील अस्वस्थता थोडी शांत झाली आणि ते विचार करू लागले, आता पुढे कुठे जायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांच्या खिशात अवघे 3,500 रुपये होते आणि बँकेच्या खात्यात काही हजार. निवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युएटी आणि PFचे सगळे पैसे त्यांनी निखिलेशच्या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी आणि त्याच्या व्यवसायासाठी आधीच देऊन टाकले होते. स्वतःच्या नावावर त्यांनी काहीच ठेवले नव्हते. नातलग मित्र यांच्याकडे जाऊन राहणे त्यांच्या स्वाभिमानाला मंजूर नव्हते. कोणासमोरही लाचार होऊन मुलाने घरातून काढले. पाडा वाचायचा नाही हा त्यांनी पक्का निश्चय केला होता. तेवढ्यात मंदिराचे पुजारी साने गुरुजी तिथे आले. जनार्दन पंतांना ते जुने ओळखत होते. पंतांच्या चेहऱ्यावरील नैराश्य आणि हातातील पिशवी पाहून त्यांना संशय आला. काय पंत, या उन्हातानात इथे कट्ट्यावर आणि हातात पिशवी, सगळं ठीक आहे ना? साने गुरुजींनी काळजीने विचारले. जनार्दन पंतांनी स्वतःला सावरले. चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत ते म्हणाले, हो गुरुजी, सगळं ठीक आहे. जरा शहराबाहेर एका कामासाठी निघालो होतो, तर म्हटलं इथे थोडा वेळ विसावा घ्यावा. पण साने गुरुजी अनुभवी होते. ते पंतांचा हात हातात घेत म्हणाले, पंत, निखिलेश आणि तुमच्यात काही वाद झालाय का? तुमचे डोळे खोटे बोलत नाहीत. हवं तर आजची रात्र माझ्या घरी राहा. पंतांनी नकारार्थी मान हलवली. नाही गुरुजी, खूप धन्यवाद, पण मला माझी लढाई स्वतः लढायची आहे. मला फक्त एक मदत करा. शहराच्या वेशीवर ती जुनी औद्योगिक वसाहत MIDC आहे. तिथे राहण्यासाठी एखादी छोटी खोली आणि काही काम मिळू शकेल का? साने गुरुजींनी पंतांच्या डोळ्यातील निश्चय पाहिला. त्यांनी जास्त प्रश्न न विचारता आपल्या खिशातून एक कागद काढला आणि त्यावर एका व्यक्तीचे नाव आणि नंबर लिहिला. हे घ्या पंत, तिथे माझे एक ओळखीचे मारवाडी शेठ आहेत, मदनलालजी. त्यांची एक जुनी बंद पडलेली ऑइल मिल आणि गोडाऊन आहे. तिथे रखवालीसाठी आणि हिशोब ठेवण्यासाठी त्यांना एका प्रामाणिक माणसाची गरज आहे.
तिथल्याच गोडाऊनच्या कोपऱ्यात एक छोटी खोली आहे. कदाचित तुमची सोय होईल. जनार्दन पंतांच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. त्यांनी साने गुरुजींचे आभार मानले आणि ते लगेच तिथून बस पकडून शहराबाहेरच्या त्या औद्योगिक वसाहतीकडे निघाले. संध्याकाळच्या सुमारास पंत मदनलाल शेठ यांच्या गोडाऊनवर पोहोचले. परिसर रिकामा, शांत आणि धूळ साचलेला होता. मदनलाल शेठ तिथेच एका लहान केबिनमध्ये बसले होते. साने गुरुजींचा संदर्भ दिल्यानंतर शेठजींनी पंतांकडे निरखून पाहिले. पंत, वय तर तुमचं जास्त दिसते. हे कष्टाचं काम तुम्हाला जमेल का? इथे रात्रीची राखण करावी लागेल आणि गोडाऊनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या साहित्याची नोंद ठेवावी लागेल. शेठजींनी रोखठोक विचारले. जनार्दन पंत ताठमानेने म्हणाले, शेठजी, वयाने म्हातारा झालो असेन, पण बुद्धी आणि प्रामाणिकपणा अजून शाबूत आहे. आयुष्यभर बँकेत आणि सरकारी कार्यालयात हिशोबांचंच काम केले. तुमच्या हिशोबात एक पैशाचीही चूक होणार नाही आणि रात्रीच्या राखणीला मी कमी पडणार नाही. तुम्ही फक्त मला राहायला जागा आणि महिन्याला पोट भरण्यापुरते पैसे द्या. पंतांच्या आवाजातील आत्मविश्वास आणि स्पष्टवक्तेपणा मदनलाल शेठ यांना भावला. त्यांनी पंतांना कामावर ठेवले. पगारापोटी महिन्याला 8,000 रुपये आणि राहण्यासाठी गोडाऊनच्या कोपऱ्यातील ती पत्र्याची खोली देण्याचे मान्य केले. ती खोली अतिशय साधी होती. एका कोपऱ्यात लोखंडी खाट, एक जुना टेबल खुर्ची आणि पाण्याचा माठ, इतकीच काय ती व्यवस्था होती. पंतांनी पिशवीतून आपले कपडे काढले, खाटेवर हंतरून घातले. गोडाऊनच्या बाहेरून त्यांनी साधे वडापाव आणि चहा आणून रात्रीचे जेवण केले. रात्रीच्या वेळी पत्र्याच्या छतावरून गार वारा येत होता. घराच्या त्या एसीच्या हवेपेक्षा त्या पत्र्याच्या खोलीतील वारा पंतांना जास्त सुखावह वाटत होता, कारण त्यात लाचारी नव्हती तर स्वाभिमानाचा सुगंध होता. त्यांनी मनोमन ठरवले, हे फक्त पहिलं पाऊल आहे. निखिलेशने मला शून्य समजून काढले आहे ना, याच शून्यातून मी माझं नवीन साम्राज्य उभं करणार. तिथे दुसरीकडे घरात एसीच्या गारव्यात सोफ्यावर बसलेला निखिलेश विचार करत होता की म्हातारा 2 दिवसात पैशांशिवाय हताश होऊन परत येईल आणि पाया पडेल. पण त्याला हे माहीत नव्हते की ज्या बापाने त्याला घडवले तो बाप आता स्वतःचा नवा इतिहास लिहिण्यास सज्ज झाला होता. गोडाऊनमधील रखवाली आणि हिशोबाचे काम करत जनार्दन पंतांना आता 2 महिने झाले होते. सकाळी उठून गोडाऊनची साफसफाई करणे, येणाऱ्या ट्रक्सची नोंद ठेवणे आणि मदनलाल शेठ यांच्या ऑइल मिलचा कच्चा आणि पक्का माल याचा अचूक हिशोब ठेवणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला होता. निवृत्त बँक कर्मचारी असल्यामुळे पंतांचा हिशोब इतका अचूक होता की मदनलाल शेठ यांच्या व्यवसायातील हजारो रुपयांची होणारी गळती आणि चोरी पंतांनी पकडून दिली. शेठजी पंतांवर कमालीचे खुश झाले होते, पण जनार्दन पंत फक्त एवढ्यावरच थांबणारे नव्हते. त्यांच्या मनात निखिलेशचे ते टोमणे सतत आग पेटवत होते. त्यांना काहीतरी मोठे करायचे होते. त्या औद्योगिक वसाहतीमध्ये MIDCमध्ये हजारो मजूर आणि इंजिनियर्स काम करत होते. दुपारच्या वेळी या सर्वांना जेवणासाठी चांगल्या खानावळीची किंवा हॉटेलची मोठी अडचण होती. जे काही धाबे होते तिथे अतिशय तेलकट आणि अस्वच्छ जेवण मिळायचे. पंतांनी ही गरज ओळखली. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर घरात स्वतः स्वयंपाक केल्यामुळे पंताच्या हाताला अप्रतिम चव होती. विशेषतः मराठी मोळी तेलाची पुरणपोळी, मऊसूत आंबोळी, शेवयाची खीर आणि चवदार मटार पनीर बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. एक दिवस त्यांनी मदनलाल शेठ यांच्याकडे आपला विचार मांडला. शेठजी, या MIDCच्या परिसरात दुपारच्या जेवणाची खूप आबाळ होते. जर तुमची परवानगी असेल तर गोडाऊनच्या बाहेरील मोकळ्या जागेत मी दुपारच्या वेळी मजुरांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी घरगुती जेवणाचा एक छोटा डबा, टिफिन आणि नाश्ता केंद्र सुरू करू इच्छितो. यामुळे तुमच्या कामात काहीच अडथळा येणार नाही. मदनलाल शेठ पंतांच्या प्रामाणिकपणावर खुश होतेच. त्यांनी लगेच होकार दिला. इतकेच नाही तर सुरुवातीला लागणारी भांडी आणि किराणा सामान आणण्यासाठी पंतांना 10,000 रुपये उसने दिले. पंतांनी आपल्या साठवलेल्या पैशांमधून आणि शेठजींच्या मदतीने एक लहान शेड उभारली. त्यांनी आपल्या या छोट्याशा उपक्रमाचे नाव ठेवले माऊली अन्नपूर्णा गृहउद्योग. पहिल्या दिवशी पंतांनी स्वतः सकाळी 4 वाजता उठून मऊ आणि गरमागरम आंबोळी आणि चटणी बनवली.
दुपारी साध्या पण चवदार घरगुती जेवणाचे 20 डबे तयार केले. सुरुवातीला काही मजूर तिथे आले. पंतांच्या हाताची चव आणि जेवणातील आपुलकी मजुरांच्या थेट काळजाला भिडली. अवघ्या 15 दिवसात पंतांच्या जेवणाची कीर्ती संपूर्ण MIDC परिसरात पसरली. मोठमोठ्या कंपन्यांमधील मॅनेजर्स आणि इंजिनियर्स दुपारी पंतांच्या शेडवर गाडी लावून जेवायला येऊ लागले. पंतांच्या तेलाच्या पुरणपोळ्या आणि मटार पनीरची चव घेण्यासाठी लोक रांगा लावू लागले. जेवणाचा दर्जा उत्तम आणि किंमत रास्त असल्यामुळे मजुरांपासून ते साहेबांपर्यंत सगळेच पंतांचे फॅन झाले. अवघ्या 6 महिन्यात दिवसाला 20 डब्यांवरून सुरू झालेला हा प्रवास रोजच्या 500 डब्यांवर आणि केटरिंगच्या ऑर्डर्सवर जाऊन पोहोचला. पंतांनी कामासाठी 4 गरजू महिला आणि 2 मुलांना कामावर ठेवले, ज्यांना ते चांगला पगार देऊ लागले. पंतांची ती पत्र्याची खोली आता एका मोठ्या केटरिंग व्यवसायाचे मुख्य कार्यालय बनली होती. मदनलाल शेठ यांनी उसने दिलेले पैसे पंतांनी पहिल्याच महिन्यात व्याजासह परत केले होते. दरम्यान निखिलेशच्या घरात परिस्थिती वेगळीच होती. तो ज्या IT कंपनीत काम करत होता तिथे मंदी आल्यामुळे त्याचा पगार 50% कमी झाला होता. त्याने घेतलेल्या फ्लॅटचे आणि गाडीचे हप्ते थकू लागले होते. घरात AC चालू करणे तर दूर, साधे लाईट बिल भरणेही त्याला जड जाऊ लागले होते. सून सायली आता रोज पैशांवरून निखिलेशशी भांडत होती. घरातील शांतता पूर्णपणे नष्ट झाली होती. निखिलेशला वाटले होते की पैशांशिवाय म्हातारा 8 दिवसात परत येईल, पण 6 महिने झाले तरी वडिलांचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे तो आतून पुरता हादरला होता. त्याचा अहंकार त्याला वडिलांचा शोध घेऊ देत नव्हता, पण दुसरीकडे त्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. एका रविवारी निखिलेशचा एक बालमित्र, जो एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत मॅनेजर होता, तो निखिलेशला भेटायला आला. गप्पा मारताना निखिलेशने पैशांची आणि कंपनीतल्या जेवणाची तक्रार केली. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, अरे निघू, आमच्या MIDC परिसरात एक माऊली अन्नपूर्णा केटर्स नावाचे आजोबा आहेत. काय अप्रतिम जेवण बनवतात. आमच्या कंपनीच्या सगळ्या पार्ट्यांचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही आता त्यांनाच देतो. महिन्याला लाखो रुपयांचे उलाढाल आहे त्यांची. अगदी शून्यातून उभे राहिलेले ते म्हातारे, पण त्यांचा स्वाभिमान आणि बिझनेस माइंड कमाल आहे. माणसाने जगावं तर असं. मित्राच्या तोंडून त्या यशस्वी म्हाताऱ्याची गोष्ट ऐकताना निखिलेशच्या मनात कुठेतरी एक अनामिक धास्ती भरली. त्याला माहीत नव्हते की त्याचा मित्र ज्या माऊली अन्नपूर्णाच्या मालकाचे कौतुक करत आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून त्यानेच घरातून हाकलून दिलेले त्याचे स्वतःचे वडील जनार्दन पंत होते. माऊली अन्नपूर्णा केटर्स हे नाव आता संपूर्ण औद्योगिक वसाहतीत एका ब्रँडसारखे गाजू लागले होते. जनार्दन पंतांनी कधीही जेवणाच्या दर्जाशी आणि स्वच्छतेशी तडजोड केली नाही. वाढत्या मागणीमुळे त्यांनी MIDCच्या मुख्य चौकात एक मोठे गाळे भाड्याने घेतले आणि तिथे एक अत्याधुनिक स्वच्छ सेंट्रल किचन सुरू केले. ज्या हातांनी कधीकाळी बँकेत फक्त फायली आणि कागदपत्रे हाताळली होती, तेच हात आता शेकडो लोकांच्या पोटाची भूक भागवणारे अन्नदाते बनले होते. पंतांनी आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन कॉर्पोरेट पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यांनी जेवणाच्या वितरणासाठी 2 छोट्या गाड्या विकत घेतल्या. परिसरातील जवळपास 15 ते 20 मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाचे अधिकृत कंत्राट कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट थेट जनार्दन पंतांना दिले होते. आता पंतांच्या हाताखाली 25हून अधिक कामगार काम करत होते. महिन्याची उलाढाल आता लाखांच्या घरातून थेट करोडोंच्या दिशेने झेप घेत होती. एवढे मोठे यश मिळूनही जनार्दन पंत पूर्वीसारखे साधे राहत होते. ते आजही पहाटे 4 वाजता उठून स्वतः मसाल्यांची गुणवत्ता तपासत असत. पण एका गोष्टीची त्यांनी आवर्जून काळजी घेतली होती. त्यांच्या या बिझनेसच्या सर्व कागदपत्रांवर, जाहिरातीवर आणि बोर्डवर माऊली अन्नपूर्णा या नावाखाली एक टॅगलाईन लिहिलेली असायची. स्वाभिमानाने कमवलेले, आपुलकीने वाढलेले. दुसरीकडे निखिलेशच्या आयुष्यात अंधार अधिकच गडद होत चालला होता. त्याच्या IT कंपनीने खर्च कमी करण्यासाठी ले ऑफ
कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली होती आणि दुर्दैवाने त्यात निखिलेशची नोकरीही गेली. डोक्यावर फ्लॅटचे लाखो रुपयांचे कर्ज, गाडीचे हप्ते आणि घरात 2 वेळच्या खाण्याची भ्रांत अशी परिस्थिती निर्माण झाली. नोकरी गेल्यामुळे सून सायलीचा पारा चांगलाच चढला होता. तुमच्यात काही कर्तृत्वच नाही, साधे घर चालवता येत नाही तुम्हाला. त्या म्हाताऱ्याला घरातून हाकलले तेव्हापासून या घराला कोणाची तरी नजर लागली आहे. लक्ष्मी चालून गेली घरातून असे म्हणत सायली आत रोज निखिलेशला घालून पाडून बोलू लागली होती. निखिलेशला आता त्या दुपारची आठवण येत होती जेव्हा त्याने वडिलांना एसीच्या बिलावरून तुझा बाप भरणार का म्हणून अपमानित केले होते. त्याला आता समजले होते की वडिलांचा जो आशीर्वाद त्या घरावर होता तो गेल्यामुळेच आज त्याची ही अवस्था झाली आहे. पण त्याचा अहंकार अजूनही त्याला वडिलांचा शोध घेण्यापासून रोखत होता. एक दिवस निखिलेशला त्याच्या मित्राकडून कळाले की MIDC परिसरातील एका नामांकित फूड ब्रँडला त्यांच्या वाढत्या व्यवसायासाठी एक ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक मॅनेजर हवा आहे जो गाड्यांचे आणि वितरणाचे मॅनेजमेंट पाहू शकेल. पगार चांगला आहे आणि सध्याच्या परिस्थितीत निखिलेशला कोणत्याही नोकरीची नितांत गरज होती. निखिलेशने कसलाही विचार न करता त्या कंपनीत आपल्या नोकरीचा अर्ध रिझ्यूम पाठवला. 2 दिवसातच त्याला कंपनीकडून मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवणारा ईमेल आला. ईमेलवर कंपनीचे नाव लिहिले होते, माऊली अन्नपूर्णा ग्रुप ऑफ हॉस्पिटॅलिटी. मुलाखतीचा दिवस उजाडला. निखिलेशने त्याचा एकमेव उरलेला चांगला सूट घातला आणि तो मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. MIDC मधील ती भव्य कॉर्पोरेट दिसावी अशी 2 मजली इमारत पाहून निखिलेश थक्क झाला. बाहेर माऊली अन्नपूर्णाचा मोठा फिरणारा LED बोर्ड चमकत होता. वा, या कंपनीच्या मालकाने नक्कीच खूप मोठी मेहनत करून हे साम्राज्य उभे केले असणार. निखिलेशने मनोमन विचार केला आणि तो इमारतीमध्ये शिरला. तिथल्या रिसेप्शनिस्टने त्याला पहिल्या मजल्यावरील मुख्य MD मनपुवरिंग डायरेक्टर यांच्या केबिन बाहेर थांबायला सांगितले. निखिलेश अत्यंत उत्सुकतेने आणि आदराने त्या केबिनच्या दाराकडे पाहत होता. त्याच्या मनात त्या अज्ञात यशस्वी बिझनेसमॅनबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. थोड्या वेळाने आतून शिपाई बाहेर आला आणि म्हणाला, निखिलेश सर, साहेबांनी तुम्हाला आत बोलावले आहे. निखिलेशने आपल्या कोटाची बटणे नीट केली, फाईल हातात धरली, मनातील धाकधूक दाबली आणि केबिनचा काचेचा दरवाजा हळूच ढकलत आत पाऊल ठेवले. केबिन अतिशय आलिशान होती. समोर एका फिरणाऱ्या मोठ्या लेदरच्या खुर्चीची पाठ दाराकडे होती. म्हणजेच मालक पाठीमागे वधून खिडकी बाहेर पाहत होते. केबिनमध्ये एसीचा गारवा होता. निखिलेश आदराने म्हणाला, गुड मॉर्निंग सर. मी निखिलेश, इंटरव्ह्यूसाठी आलो होतो. त्या आवाजाने खुर्ची हळूहळू दाराच्या दिशेने फिरली. जशी खुर्ची पूर्ण फिरली आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीचा चेहरा निखिलेशच्या समोर आला तसा निखिलेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातातील फाईल सटकून थेट जमिनीवर पडली. डोळे विस्पारले आणि घसा कोरडा पडला. समोर पांढऱ्या शुभ्र कुर्त्यामध्ये एक वेगळेच तेज आणि स्वाभिमान घेऊन खुर्चीवर बसलेली ती व्यक्ती दुसरे कोणी नसून त्याचे स्वतःचे वडील जनार्दन पंत होते. निखिलेशला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या वडिलांना त्याने एका वर्षापूर्वी रस्त्यावरचा भिकारी समजून घरातून हाकलून काढले होते ते आज एका करोडोंच्या कंपनीचे मालक म्हणून त्याच्यासमोर बसले होते. निखिलेशला जीवनातील सर्वात मोठा आणि जबरदस्त धक्का बसला होता. निखिलेश केबिनमध्ये जणू एखादा पुतळा बनून उभा होता. त्याच्या शरीरातून घामाच्या धारा सुटल्या होत्या. ज्या एसीच्या बिलावरून त्याने वडिलांना घरातून हाकलले होते, आज त्याच वडिलांच्या आलिशान वातानुकूलित केबिनमध्ये उभे राहण्याची त्याची लायकी उरली नव्हती. काही मिनिटे केबिनमध्ये प्रचंड शांतता होती. जनार्दन पंतांनी टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास पुढे केला आणि शांत आवाजात म्हणाले, पाणी पी निखिलेश, चेहरा खूप सुकलाय तुझा. त्यांच्या आवाजात कोणताही राग नव्हता, एक अथांग शांतता होती. निखिलेशने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास घेतला, 2 घोट प्यायले आणि खाली मान घालून म्हणाला, बाबा तुम्ही इथे? जनार्दन पंत खुर्चीवरून उठले आणि खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या अन्नपूर्णा गृह उद्योगाच्या गाड्यांकडे बोट दाखवले आणि म्हणाले, हो निखिलेश, मीच. गेल्या वर्षी जेव्हा तू मला घरातून काढलंस तेव्हा माझ्याकडे फक्त 2 जोड कपडे आणि माझा स्वाभिमान होता. तू मला विचारलं होतंस ना,
एसीचं बिल तुझा बाप भरणार का? आज या संपूर्ण इमारतीचं इथल्या 20 एसीचं आणि माझ्या हाताखालील काम करणाऱ्या 25 लोकांच्या घराचं बिल हा म्हातारा एकटा भरतोय. पंतांचे हे शब्द निखिलेशच्या कानात पिघळलेल्या शिशासारखे टोचत होते. तो ढसाढसा रडू लागला. तो धावत गेला आणि वडिलांच्या पाया पडू लागला. बाबा, मला माफ करा. माझं चुकलं. मी पैशांच्या नशेत आंधळा झालो होतो. माझी नोकरी गेली आहे. घर जप्त व्हायच्या मार्गावर आहे. सायली रोज भांडते. बाबा प्लीज घरी परत चला. जनार्दन पंतांनी निखिलेशला हाताला धरून उठवले, पण त्यांच्या डोळ्यात आता मुलाबद्दलची ती जुनी माया नव्हती. ते गंभीरपणे म्हणाले, निखिलेश, मी त्या दिवशीच मेलो ज्या दिवशी तू मला घरातून काढलंस. आज तो जो तुझ्यासमोर उभा आहे तो फक्त एक उद्योजक आहे. मी तुझ्या घरी परत येणार नाही, कारण माझी जागा आता या कर्मचाऱ्यांच्या आणि मजुरांच्या मनात आहे. त्यांनी जमिनीवर पडलेली निखिलेशच्या नोकरीची फाईल उचलली आणि ती त्याच्या हातात दिली. तू इथे ऑपरेशन्स मॅनेजरच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आला होतास ना? तुझी लायकी आणि अनुभव चांगला आहे. एक बिझनेसमन म्हणून मी तुला ही नोकरी देऊ शकतो. कंपनीच्या नियमानुसार तुला पगार मिळेल, पण लक्षात ठेव, मी तुझा बॉस असेन, बाप नाही. विचार कर, तुला स्वाभिमानाने काम करून स्वतःचे कर्ज फेडायचं आहे की इथूनही पळून जायचे आहे? पंतांनी रोखठोक विचारले. निखिलेशने वडिलांकडे पाहिले. त्याला समजले होते की वडिलांनी त्याला माफ केले नसेल, तरी एक माणूस म्हणून त्याला उभे राहण्याची शेवटची संधी दिली होती. त्याने डोळे पुसले आणि मान डोलावली. मला मंजूर आहे सर, मी उद्यापासून कामावर येतो. निखिलेश केबिन बाहेर पडला. त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले होते. तर दुसरीकडे जनार्दन पंत आपल्या स्वाभिमानाच्या शिखरावर ताठ मानेने उभे होते. निखिलेश कंपनीतून बाहेर पडला खरा, पण त्याच पाय जमिनीवर ठरत नव्हते. घरी पोहोचताच त्याचा चेहरा पाहून सायलीने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. काय झालं? तिथेही नकार मिळाला का? तुमच्या या चेहऱ्यावरूनच वाटतंय की काही होणार नाही. निखिलेशने शांतपणे सायलीकडे पाहिले आणि म्हणाला, नोकरी मिळाली आहे सायली, पण कंपनीच्या मालकाची एक अट आहे. उद्या सकाळी त्यांनी तुला आणि मला दोघांनाही एकत्र ऑफिसमध्ये बोलावले आहे, तर जॉईनिंग लेटर मिळणार आहे. सायलीला थोडे आश्चर्य वाटले, पण घरातल्या पैशांच्या चणचणीमुळे ती लगेच तयार झाली. ठीक आहे, नक्कीच काहीतरी मोठी पोस्ट असणार, म्हणून मालकाला मला भेटायचे असेल, मी येईन तुमच्यासोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिलेश आणि सायली माऊली अन्नपूर्णा ग्रुपच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. तिथली भव्यता पाहून सायलीचे डोळे पांढरे झाले. मनातल्या मनात ती विचार करत होती की अशा मोठ्या कंपनीत निखिलेशला नोकरी मिळाली तर त्यांचे सगळे दिवस बदलतील. दोघेही MDच्या केबिन बाहेर थांबले. शिपायाने दरवाजा उघडला आणि त्यांना आत सोडले. सायली अत्यंत आदराने आणि चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून आत शिरली, पण केबिनमधील मुख्य खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे हसू हवेत विरून गेले. तिच्या हातापायाला कापरं भरलं. खुर्चीवर जनार्दन पंत अत्यंत रुबाबाने बसले होते. केबिनमधील AC चालू होता आणि त्याचा थंड गारवा संपूर्ण खोलीत पसरला होता. जनार्दन पंतांनी सायलीकडे पाहिले आणि टेबलावर असलेले एक कागदपत्र पुढे सरकवले. ते शांत पण करड्या आवाजात म्हणाले, या सायलीबाई बसा. ओळखलं का या म्हाताऱ्याला? सायलीच्या तोंडून एक शब्दही निघेना. ती फक्त भीतीने थरथर कापत होती. तिला त्या दुपारचे स्वतःचे शब्द आठवले. आयुष्यभर क्लार्कची नोकरी केली, स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या पैशावर चैनी करायची. पंत पुढे म्हणाले, सायली, त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना की स्वतः काही केलं नाही. हे बघा, आज ही संपूर्ण कंपनी, या गाड्या, हे साम्राज्य या म्हाताऱ्याने स्वतःच्या हिमतीवर उभं केलं आहे. आणि निखिलेश, तू विचारलं होतंस ना की एसीचं बिल तुझा बाप भरणार का? आज मी फक्त या ऑफिसचंच नाही, तर ज्या घरात तुम्ही राहताय आणि ज्याचा हप्ता थकलाय त्या तुमच्या घराचं कर्जही एका झटक्यात फेडू शकतो. एवढी श्रीमंती या बापानं कमवली आहे. सायलीने आता निखिलेशने दोघांनीही खाली मान घातली. त्यांच्या अहंकाराचा फुगा पूर्णपणे फुटला होता. ज्या सासू सासऱ्यांचा त्यांनी अपमान केला तेच आज त्यांच्यापेक्षा 1000 पटीने मोठे होऊन समोर उभे होते. मी निखिलेशला नोकरी दिली आहे कारण तो या कामासाठी पात्र आहे. पण सायली, तुला इथे यासाठी बोलावलं आहे की तुला कळावं, माणसाला त्याच्या कर्माची फळं याच जन्मात आणि याच जगात भोगावी लागतात.
तुम्ही मला घरातून काढलं, पण देवाने मला शेकडो लोकांच्या पोटाची भूक भागवण्याचा मान दिला. पंतांच्या आवाजातील तो स्वाभिमान सायलीच्या काळजाला चिरून गेला. सायलीने रडत रडत पंतांचे पाय धरले. बाबा, मला माफ करा, मी चुकले. पैशाच्या घमेंडीत मी तुमच्यासारख्या देवमाणसाचा अपमान केला. आम्हाला क्षमा करा. जनार्दन पंतांनी तिचे हात बाजूला केले आणि म्हणाले, माफी देणारा मी कोणी नाही. आता तुमची लायकी सिद्ध करा. प्रामाणिकपणे काम करा आणि स्वाभिमानाने जगायला शिका. त्या दिवशी मुलाला आणि सुनेला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता. जनार्दन पंतांनी पैशाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने आणि स्वाभिमानाने त्यांना झुकवले होते. जनार्दन पंतांच्या कंपनीत नोकरीला लागून निखिलेशला आता 6 महिने पूर्ण झाले होते. या 6 महिन्यात निखिलेश पूर्णपणे बदलला होता. त्याचा पूर्वीचा अहंकार, उद्धटपणा कुठल्या कुठे पळून गेला होता. तो आता कंपनीत एक सामान्य कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत होता. रोज सकाळी वेळेवर येणे, मजुरांशी आदराने बोलणे आणि कंपनीच्या गाड्यांचे व्यवस्थापन चोख ठेवणे हे तो अगदी मनापासून करत होता. घरी सायलीमध्येही मोठा बदल झाला होता. ज्या हातांनी तिने कधी काळी सासऱ्याला पाण्याचा ग्लास देण्यास नकार दिला होता, तेच हात आता घरातून डबा बनवून निखिलेशसोबत ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांसाठी आवडीने पाठवत होते. दोघांनीही कळून चुकले होते की पैशाची श्रीमंती कधीही येऊ शकते आणि जाऊ शकते, पण माणसाचा स्वभाव आणि नात्यांची श्रीमंती हीच खरी संपत्ती असते. निखिलेशने त्याच्या पगारातून आणि जुन्या बचतीतून फ्लॅटचे थकलेले हप्ते हळूहळू भरायला सुरुवात केली होती. तो दरमहा मिळणाऱ्या पगारातून एक ठराविक रक्कम बाजूला ठेवून जनार्दन पंतांच्या केबिनमध्ये आणून द्यायचा. एक दिवस पंतांनी त्याला विचारले, निखिलेश, हे पैसे कशासाठी? निखिलेशने खाली मान घालून डोळ्यात अश्रू आणून म्हटले, सर, हे माझ्या पहिल्या काही महिन्यांच्या पगारातील पैसे आहेत. मी जे काही कमावतोय त्यातला हा एक भाग आहे. तुम्ही त्या दिवशी म्हणालात ना की एसीचं बिल कोण भरणार बाबा? मी तुमच्या त्या एसीच्या बिलाची भरपाई कधीच करू शकत नाही, पण हा माझ्या पश्चातापाचा एक लहानसा वाटा आहे. कृपया हे पैसे स्वीकारा. मुलाच्या चेहऱ्यावरील तो प्रामाणिकपणा, पश्चाताप आणि बदल पाहून जनार्दन पंतांचे वडिलकीचे हृदय थोडे हेलावले. त्यांनी ते पैसे हातात घेतले, पण स्वतःकडे न ठेवता ते तिथेच उभ्या असलेल्या ऑफिसच्या शिपायाला दिले आणि म्हणाले, या पैशातून आपल्या MIDCतील गरीब कामगारांच्या मुलांसाठी पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य आण. पंतांनी निखिलेशच्या खांद्यावर हात ठेवला. निखिलेश, मला तुझ्या पैशांची गरज नाही. मला फक्त तुझा हा बदल पाहायचा होता. तू आज एक चांगला कर्मचारी आणि एक चांगला माणूस बनला आहेस. यातच माझा विजय आहे. त्याच वर्षाच्या शेवटी माऊली अन्नपूर्णा ग्रुपला राज्याचा सर्वोत्तम आणि सर्वात प्रामाणिक केटरिंग ब्रँड म्हणून उद्योगभूषण पुरस्कार जाहीर झाला. एका मोठ्या ऑडिटोरियममध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शेकडो नामवंत उद्योजक आणि पत्रकार तिथे उपस्थित होते. जेव्हा जनार्दन पंतांचे नाव पुकारले गेले तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. पंत स्टेजवर गेले. त्यांनी पुरस्कार स्वीकारला आणि माईक हातात घेतला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. आज मी इथे उभा आहे कारण एका वर्षापूर्वी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला. मला एकाने विचारले होते की तुझ्या घरात राहण्याचे बिल तुझा बाप भरेल का? तुझ्या एका अपमानाने माझ्या डोळ्यातील अश्रू सुकवले आणि मला स्वाभिमानाची आग पेटवली. मी आज त्या व्यक्तीचा ऋणी आहे, कारण जर त्याने मला त्या दिवशी घरातून काढले नसते तर आज मी शेकडो मजुरांच्या पोटाची भूक भागवणारा अन्नदाता बनू शकलो नसतो. अपमानाला कधीही उत्तराने नाही तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यावे, हाच निसर्गाचा नियम आहे. प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसलेला निखिलेश आणि सायली हे ऐकून ढसाढसा रडत होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर त्यांच्या वडिलांबद्दलच्या आदराचे आणि अभिमानाचे होते. मुलाने वडिलांना अपमानित करून घरातून काढले होते, पण नियतीच्या चक्राने वडिलांना आज अशा उंचीवर आणून ठेवले होते जिथे जग त्यांच्यासमोर नतमस्तक होत होते. कार्यक्रम संपल्यानंतर
जनार्दन पंत स्टेजवरून खाली आले. निखिलेश आणि सायलीने सर्वांसमोर पुढे येऊन पंतांच्या पायावर डोके ठेवले. यावेळी पंतांनी त्यांना दूर केले नाही, तर दोघांच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. घर, नाते आणि स्वाभिमान यांचा एक अनोखा लढा होता, ज्यामध्ये एका स्वाभिमानी वडिलांनी जे काही करून दाखवले ते पाहून मुलाला बसलेला जबरदस्त धक्का शेवटी त्यांच्या आयुष्याला एक योग्य दिशा देऊन गेला. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला व वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच कथेमध्ये.